श्री नवनाथ भक्तिसारपोथी अध्याय 10 श्री गणेशाय नमः वक्रतुंड गणाधिपती विद्यार्णव वाकळा संपत्ती भक्तवरदा हरिची आरती मंगळमूर्ती गजानना जय 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 आदिनाथा माया चक्रचालका अनंता स्वराधीशा भगवंता साक्षात अभय मोक्ष तू। तरी मागील अध्याय निरूपण श्री गोरक्षाचा पावनी जन्म उपरी सेवनी कनकगिरी ग्राम विद्यार्णवी तो केला। तरी ती विद्या कोण कैसी सकळ कळा श्लोक कराशी भविष्यतर पुराणाशी निरोपित श्री श्रोतिया श्लोक ब्रह्मज्ञान रसायने कविता वेदशास्त्र ज्योतिषनता व्याकरण धनुर्धर जलतरंगता संगीत काव्य 11 अश्वारोहण कोकणशास्त्र निपुण नाट्य तथाचार चतुर्दश विद्यांचा सागर पूर्णपणे भरलाशे। टीका प्रथम सांगून ब्रह्मज्ञान सौमुखी केल्या पारायण विश्व आणि विशंभर दोन भावाची ऐसा नवरविला की बहुते जे अर्थ प्रकार जीवजंतू चराचर तो ऐक्य मेळी सकळ विस्तार मीचा ऐशे भोविले कर्मा कर्म सत्कर्माशी त्या नुरल्याची कोणीही बीजांकुराशी वासना देऊनी योगपाशी कामने ते नोरवितो। ऐशा एक मेळे करुणी गोरक्ष झाला सनातन एवच सगळं ब्रह्मज्ञान उपदेश करू लागते। मग पूर्णपणाचे पात्र भोवनी वसुदे कल्प अवक्त भोवनी सर्व आत्मरूप मानानी तत्व प्रगटेल। या उपरी वातापित हरक रसायन विद्या सकळिक किमया करणे दातो अनेक हातवटी सांगितली। कवित्व रसरण वरस गणाती निरूपित दीर्घ रस्व व्यक्त अर्थलिंग प्रकरणास व्यक्ता व्यक्त सांगितले। या उपरी वेदाध्ययन सुक्त रुचित केला प्रवीण दीर्घ रस्वे चंदे निपुण स्वस्ती चंदी अवघे गुणपै केला। रुक अथर्वण यजुर्वेद सामवेदादी सांगून प्रसिद्ध उपरी विद्या ज्योतिष सिद्ध परिपूर्ण सांगितले। सारस्वत किरात पोषक कौमुदी रघु हरिवंश पंचकामे मीमांस साई शास्त्रे निवेदिले। यावरी धनुर्धर विद्या निपुण सकळ शास्त्री केला प्रवीण ती सकळ असरे गुण गुण नामे तयाचे ऐकीचे। वातास्त्र आणि जलदास्त्र उभी उभी कामास्त्र वाताकर्षण बळ स्वतंत्र पर्वतास्त्र सांगितले। वज्रास्त्र वास्तव शक्ती नागास्त्र खगेंद्र संजीवनी ब्रह्मास्त्र आदी निवारण शक्ती रुद्रास्त्र सांगितले। विरताकस्त्र दानवास्त्र पवनास्त्र आणि कालास्त्र स्तवन महाकार्तिकास्त्र स्पर्श विभक्तास्त्र निवेदिले। यापरी सागरी विद्या कवित्व प्रत्यक्ष करुणी सकळ दैवत तयाचा गर्द पाणी निश्चित गौरक्षमुळे निर्विला। ती दैवते कोण कोण 52 विरसती जान नरक कालिका मुम्मदा उत्तम महिषासुर आराधेला। जोटिंग वेताळ मारुती अस्त्र वीर मंत्रपदी मूर्तिमंत सत्यापदी वर्धमोळी स्पर्शितसे। परम जादरी आलंगुन श्रीराम घेती चुंबन मने पै सनातन कीर्ती ध्वज मिरविजे। या परी प्रत्यक्ष गजवदन तोही उतरला सहस्र किरण गोरक्ष अगते आमकी घेऊन वर्धमोळी स्पर्शितसे। त्यावरी अष्टभैरव उग्र तेही पातले तेथे समग्र सिद्ध भैरवादी काळ भैरव सांग बाळ भैरवादी पातले वीर भैरवादी गण गैरभैरव विश्वभैरव रुद्रभैरव भैस्म भैरवादी महादेव अपर्णापती पातला। तेने घेऊनी अंकावर ते मुख कुरवाळीले वर्ध असते खेळता बाबर दावणी येते तेही देती आशीर्वचन। मुंडा चामुंडा शंकिनी डंकिनी कुंडरंडा बालंडा यक्षिणी चंडा वंडिका प्रत्यक्ष येऊनी वर गोरक्षा देते त्या। यावरी प्रकटुनी जलदैवत तेव्हा त्याते वरोपित कुमारी धनदानंदा विख्यात जगता गोमटा। लक्ष्मी प्राज्ञा बाला बगला नववी दैवत प्रत्यक्ष विमला ऐशा जलदेवता येऊनी तत्काला वर ओपिती बाळाते। यापरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी होऊनी वर ओपिती पर्वमादी अनिका गरिमा विशाळ बुद्धी महिमा प्रकामी पातली। प्रतिमा पाची वशित्वा सात्वी तेवी ती सिद्धी महादेवी सज्ज करुणी आश्रकार उभयी अष्टसिद्धी तत्काळ होत्या। असो 52 वीरांसहित श्रीराम सूर्य जाळा प्राप्त सर्वत्र ओपनी मोळे हस्त विद्या करी ओपिती। असं वर देवनी सद्विदेशी सर्वत्र बंदिती मचंद्राशी मनती महाराज गोरक्षाशी तपालागी बैसवी। तपी होवा अनुष्ठान तेने बळे चढे पूर्ण मग ही विद्या तपोधन लखलखित मिरविल। जसे खडग शिकले होता मग भय काय ते शत्रू जिंकिता तेवी तपो बळ आराधिता सामर्थ्य सत्ता वाढेल। ऐसे वधुनी सगळं देव पाहते झाले आपुल्याले गाव राम सूर्यादी महादेव 52 विराधे पै गेले। यावरी इंद्र करुण अश्विनी गण गंधर्वादी पातले भुवनी वर देती दया लागुनी सकळ गेले स्वस्ताना।
यावपरी कोणे एक दिवशी गोरक्ष गोपिता सद्विदेशी मंत्र संजीवनी पाठमुखाशी करीत बैसला होता. तो जवळी नसता मच्छिंद्रनाथ बैसला होता एकांतात. तो गावची मुले खेळत खेळत तया ठाई पातली. हाती कवळूनी कर्दम गोळा मुले खेळती आपले मेळा. तो गोरक्षापाशी येऊनी आगळा बोल बोलती सकळी ग. म्हणते गोरक्ष ऐक वचन आम्ही आणला बहुत कर्दम तरी शकट करून दे उत्तम आम्हालागी खेळावया. येरू म्हणे शकट मदसी करू येत नाही निश्चयाची येत असले तुम्हा कोणाशी तरी करुणी घ्या ना. असे एकदा मुलांची वचन करी कर्दम कवळून आपलाले करे करण शकट रचिती जिंकलाचा. कर्दम चक्र काष्ट व्यक्त शकट केला येता तिथं वरी विदले कल्पनेत शकटा सारथी असावा. म्हणून कर्दम गोळा घेऊन मुले रचिती कर्दम पुतळा परित साधेना मुला सगळा मग गोरक्षाते विनविते. म्हणते गोरक्ष आम्हा प्रती साह्य देई शकट सारथी आम्हा साधेना कर्दम नीती तरी तू करून देई का. आता तू सगळं मुलांचे गाणे वयोवृद्ध असची प्रार्थने तरी आम्हाशी सारथी करुणी सत्वर देई खेळावया. ऐसे ऐकता मुलांचे वचन म्हणे कर्दम आणून द्या देतो करून परी ही वासनास भविष्य कारण गोरक्षाते उदिले. जैसे ज्याचे पूर्वानुकर्म तैसी बुद्धी येतो घडून जवी विजय पेरीला समान तिची तेरू येलावे. हा मातीच्या द्वेष उद्देशी ध्रुव बैसला अडळ पदाशी तैसेची वाचनालेशी शिरोदोदी उपमान्या की गांधारीचा होता अंत म्हणून पार्था सुटला अर्थ. अंकीचन तो वायुसुद्ध ध्वजस्तंभी मिरविला की सीता सतीच्या उद्देशी लंकेने राहिली यवनी विवशी तिने बक्षिणी दशाननाशी राक्षस कुळ बक्षिले. पहा अनुसर्ग कर्म कैसे त्याची राक्षसी वंशलेले चिरंजीव वनी लंकाधीश भोगभोगी विभीषण. तस्मात बोलावयाचे ह्याची कारण बुद्धी संचरे पूर्वकर्म प्रमाण पुढे उदयाते करभंजन येणार होते महाराज. नवनारायण करभंजन परम उदय पावणार गण नाव म्हणून गोरक्षा इच्छा धर्म चित्त धरे ते उदेला. मग हाती घेऊन कर्दम गोळा रचित झाला उत्तम पुतळा परिरसने पाठ संजीवनी आगळा होत असे मंत्राचा. त्यात विष्णू वीर्य उपचार पिपयू मांडणी जलमत स्मर यवोधी संजीवनी मंत्र पाठ होता गोरक्षा. मुखी पाठ असते पुतळा पूर्णपणे होता कर्दम गोळा. महाभागी भाग सगळा व्यक्त होते तत्वांचा. तेने करुणी पंचभूत दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ करभंजन ते संधीचा प्रेरक झाला दिव्यत्वा. अस्थि मांस त्वचेसहित आकार दृश्य झाला त्यात पुढे शब्द अनंतात अकस्मात उदेला. उदय होता करी रुदन ते पाहिले सकळ बाळांनी म्हणती भूत आणले गोरक्षांनी पळा पळा येथून या. असे बोलता एकमेकात सकळ होनी भयभीत सांडवणी खेळ सकळ अर्थ पळूनी गेली वत गाते. हृदय दाटूनी भय कापरा मुले कापती तरतरा आरडत बरडत मच्छिंद्र आधारा पळून या पै गेले. अशा परी मुले भयग्रस्त ते पाहुणे मच्छिंद्रनाथ मग पाचारणी सकळ मुलाते आश्वासनी पुसत असे. म्हणे बाळा वय थरथराट कारे कापता सांगा वाट एरवी मुळा वनी सगळं वाट मच्छिंद्राते नेवितला. म्हणे कधर्माचा शकट सारथी करवित होत गोरक्षा हाती तो बालतत्वपणे भूतमती कर्दम लोपनी संचरली. ते भूत अद्यापी आई लहान परी क्षणिक होईल स्रोवतपान आम्हा लागे करील भक्षण म्हणून या पळालो. परी आम्ही आलो तेथे पळून मागुनी गोरक्षनाथ येत होता जाऊन त्याशी बक्षिले असले भूताने यात संशय नसेची. मच्छिंद्र अशी ऐकून वार्ता साशंकित झाला चित्ते म्हणे मुली वार्ता सांगते काय ते नव्हे. अवसट बुद्ध कैसे आपले ते पाहुणे बाळ गेले तरी आता जाऊन आले गोचर करावे निजदृष्टी. मग आश्वासनीय सगळं मुला निकट बसून पुषे त्याला कोणत्या ठाई संचार झाला भूताचा तो मत सांग. येरे म्हणती बाबा ऐक भूत तेव्हा होते बाळक आता थोर पळून आक बक्षीला आम्हा वाटतसे. मच्छिंद्र म्हणे मी असता तुम्हा भय नसे सरवता चला जाऊ भूतशी आता भिक्षा करू आगळी. मुले म्हणती मच्छिंद्रनाथ तुम्ही जाऊ नका तिथं बालार्क किरण आहे भूत बक्षीला त्याची घडी. मच्छिंद्र म्हणे दुरून दाखवा भूताचा ठिकाण मग ती बाळे अवश्य म्हणून दुरुनी धावत हवी ती. यापरी इकडे गोरक्षनाथ तोही पळाला घेऊन भयग्रस्त मुलांचे मंडळ सांडून एकांती लपून या बैसाला भूत भूत असे म्हणून मुले पळाले आरोळ्या देऊन तेव्हाचे गेला होता पळून भूत भय कारुण्या. ठाव लोकशिनी परम एकांत बैसला होता सुशिषमंत
परी हृदय धडधडीत अत्यंत भूत येले म्हणूया एरीकडे मच्छिंद्रा ते ठाव दाविती मुले समजत परी दूरची असती किंचित सन्निध न येती भयाने जैसा राजभयाचा तरणी लगलगेद मिरवत असता होणी मग दुष्कृत चोर जारणी दशरथनाथ ते न येते की राम नाम बतर असता भूत न ये समोर ही पिविषयी विपरुष्ट व्यवहारच कदा काही झालेला त्यांनाही मुले भिवून दुरुनी दाविते मच्छिंद्रा ठिकाण मरती याचे ग्रामातून भूत प्रकट झाले मग त्या ग्रामात मच्छिंद्रनाथ मुले दावितास सदर जात तो बाळ टाहा आरडत मै लागी उकिरला बालार्क गिरणी तेज लकलकात मुकी टाहा टाहा वदत ते पाहुणे मच्छिंद्रनाथे करवंजन वळगिला हृदय धरुनी लपड सवडी बाळ उचलून गत आवडी मग लग बघी गाव वारी अति तातडी बाळासह पावला ते सकळ मुले पाहुणे पळती झाली प्राण घेऊनी म्हणे नातांनी भूत धरुनी आणले आता बरे नसे आता त्या भूताची देईल सोडून मग ते आपल्या पाठीशी लागून एक अशी बक्षील धरून असे म्हणती पळतली पळता पडून उठती जाती भय करून सांडित दडती हृदय धडधडा अर्थार्थ चित्ती लपवून वाचला एरीकडे बाळ घेऊन गोरक्षा पाये मच्छिंद्रनंदन सदनी आका मारून गोरक्षा ते पुकारी परी ज्या सदनी जाई जाती तो सदनीची मुले आरडून उठती आई बाई बया म्हणती आणि कपळती पुढारा परी सदनीचे जन नाता पुसती आटोकून भय काय जाविले मुला कारण म्हणून आरडून पळतात कोणाचे मुलं घेऊन फिरतात तुम्ही सदनी एरी म्हणे गोरक्ष नेहमी पाहिणे तेव्हा सांगेल ऐसे बोलून पुढे जात तो पातला गोरक्ष होता जिथं उभा राहून अंगणात गोरक्षाची पाचारी ऐकून श्री गुरुची वाणी गोरक्ष निघाला सदनातून परी आताची बाळ पाहिला नेहमी पुन्हा आरडून पळतो हा विषय रेस पाहुणी नेहमी मच्छिंद्र विचारी आपल्या म्हणे गोरक्ष व्यापला भय करुणी बाळ इथे ठेवावे मग स्वगिरीचे काढून वसन त्यावरी निजवले बाळरत्न मग त्या सदनी संचरण गोरक्षा पाजी पातला जाता कळून धरिल हृदय म्हणे वासी व्यर्थ भय प्रवाही ते भूत नाही मनुष्यही करभंजन होतेला तरी त्याची उदयाटी सांग झाली निर्भय पोटी एरी म्हणे मुलांसाठी खेळत होतो महाराजा हाती घेऊन कर्दम गोळा पूर्णपणे रचला पुतळा परी नेनो कैशी झाली कळा भूत त्यात संचरले लोकणी सगळं कर्दम नीती दिसो आली मानवाकृती तेने भयव यापनी चित्ती पळवलं मी मुलांसह यापरी मच्छिंद्र बोलेवाणी तू ते सांगितली संजीवनी तो मंत्र गोपिताक्षने करीत होतासी काय तू एरी म्हणे आज्ञा तुमची बघली नाही शपथ पायाची खेळता वाणी मंत्राची सांडली नाही महाराजा कर्दम पुतळा करिता हाती परी मंत्र सांडला नाही उक्ती चुकलो नाही भिक्षा हाती उप नका गुरुनाथा ऐसे ऐकता गोरक्षवाणी मच्छिंद्र तोचला आपले म्हणे बा बरी केली करणे ओट आता वेगसी मुख कळवणी चुंबने गता हास्य मानवणी कुरवाळीत म्हणे आई होय आता स्वस्त चाल वेगळी पाडसा एरी म्हणे गुरुनाथा तुम्ही आणले आहे भूता ते मज खायला प्रांजळ आता बाहेर नेऊ नकाची मच्छिंद्र म्हणे ऐक मात हे बाळ नसे रे भूत तुवा गुरुनी संजीवनीद मनुष्य पुतळा तो झाला जैसा गौरव उकिरटा स्थान बाळ झालाशी उत्पन्न त्याचा नीती खेळा कर्दम बाळा उद्या ते आले हो ऐसे कथा गुरु गोष्टी म्हणे भूत नोये तपोजटी मच्छिंद्र म्हणे भयपोटी सांडी मनुष्य तो ऐसे ऐकून प्रांजळ मत मग श्री गुरुचा धरुणे हात बाळ होते चिरपदरात त्यापाशी पातले बाळ उचलणे मच्छिंद्रनाथ आपल्या शिपरा घेऊन जात दूध आणून पान त्वरित ते बाळका पै केले यावरी वसन जोडी करून हात घातला गहिनी नंदन यावरी त्या गावीचे जन शिबिरापाशी पातले नाथ चरणी अर्पुणी माता पुसते नाथ समर्था बाळ कोणाचे हलविता श्रवण करू इच्छितो मग झाला वृत्तांत मच्छिंद्रनाथ त्या ग्रामस्था निवेदित त्या ऐकून सकळ वृत्तांत आश्चर्य करती क्षणोशनी म्हणे धन्य धन्य संजीवनी हा करीत होतीला उशना मुनी परी त्याही प्रत्यक्ष सर्वगणी नाथ मच्छिंद्र वाटतो पाहत हा गुरुदैत्य शव शरीरात सावध करीत परी त्या मनाया जडदस्त जीवदशा व्यापित असे तरी तैसा नोये मच्छिंद्रनाथ कदम पुतळा केला जिवंत तस्मात शुक्रतो त्या तुलनेत सहस्रभागी दिसेना तरी उचना न म्हणून समती द्वितीय ब्रह्मा पात्रे क्षिती ती संमत गौन चित्ती मच्छिंद्र भागे दिसत असे पहा विद्य राज उत्पन्न करी जगा सहज तरी मूळ त्याचं असे बीजा समान रुकवय यावरी अनेक दुसरा अर्थ विधी स्वंगे उत्पत्ती करून तो त्याचा नोये मच्छिंद्रनाथ शिष्य हाती करविला महाबीजावीन जाण कर्दमी केला मनुष्य उत्पन्न तस्मात धन्य विवी मच्छिंद्रनाथ मिरविला
ऐसे परस्परे भाषण करीती गावीचे सगळे जन यावरी बोलती नाता कारण नाता निकट बैसून या म्हणती महाराजा प्रताप तरणे बाळाचे कष्ट करू जाणे जननी ती तो बाळका नदिशी करणे गवी नंदन हा असे पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट पुरुषा होईना तर तो नाता श्रेष्ठ तरी यासी धर्मजननी वरिष्ठ करून द्यावी महाराजा तिथे बाळक करी अर्पण करिले तयाचे संगोपन तुम्हाला कष्ट दारुण होणार नाही महाराजा अशी एकता जगाची वाणी मान तुकावी मच्छिंद्र मुनी म्हणे बाते धर्मजननी कोणती करावी महाराजा अशी बोलता मच्छिंद्रनाथ विचार करीता ते ग्रामस्थ तो ग्राम माझी विप्रग्रहात मधुनाम नांदतसे त्याची कांत लावण्य खाणे पतिव्रता धर्मपत्नी सत्यसंचित सर्वज्ञानी ज्ञानकळा पयासे नामे गौतकासे गंगा निर्मळपणी असे अभंगा पती सवे अत्यंतरंगा जगा माझी मिरविली पुत्री नाही संतती तेने विवळ प्रेमचित्ती संतती विन काम गती संसारात वेदना सदा वाटे बरोबर लोकांचे पावनी किशोर चिंती पावनी चिंती गैर शासन गती होता ती नाना यज्ञ संततीसाठी करुणी बैसले होते जेटी उपाय न चाले परमकष्टी जगा माझी मिरविला ऐसे असता उभय जन तो दैवे उदयला मांदुसा कारण ग्रामस्थाकारी तयाचे स्मरण अकस्मात पै झाले जैसा द्रोणाचा विषम काळ निवटा वया उदला उत्तम वेळ सहज केळी अंधारी बाळ विटे उपात पडिली की रत्नांची होती उत्पत्ती म्हणून या देवदानवमती अगदी मंतने उदली चित्ती एक भावे करून या तन्यायी मधु विप्राचे दैव उदले जगमुखीचे साचे म्हणून स्मरण निघाले त्याचे मान्य पडले सर्वांची मग मच्छिंद्रनाथा विनवणी करून म्हणती महाराजा मधु ब्राह्मण त्याची कांता परमसगुण ज्ञान कळा असे की तो ओपरी बाळ गोमड तेथीचे होईल पूर्ण शेवट पुत्रार्थिया परम अनिष्ट दिवस असती महाराजा ऐसे ऐकून मच्छिंद्र बाणी लावणे राशी सद्गुण वाऱ्या जगाशी नाथ पाताच तो चिताशी ओळखले हृदयात मनात मने मच्छिंद्रनाथ उत्तम जागी दिसून येतं सगळं जग मान देतं तस्मात श्रेष्ठ आता दे जो जगा माझी आहे बला तो तैसाची पर लोका ठेला जो जगी जाय मानवला परलोकी मानवला तोची एक अनेक भविष्य अवश्य माना अर्थ आरती करी गमन मग कौतुकात्रे जवळ करून बाळ पोटी उभी तसे म्हणे माय व माय ऐक हा बाळ आयव वरद ऐक नवनारायणातील एक करभंजन मिरविला याचे होता संगोपन फेडिल दृष्टीचे पारण जगा माझी तुलवट मान पुत्र तुझा मिरविला हा मनशील हा होईल कैसा कीर्ती ध्वज मित्र जायचा की देवकीचा हरी जायचा वंदे असे जगाते माये मी काही सांगू गहन या बाळाचे चांगुलपण मूर्तिमंत याचे सेवे कारण कैलासपती उतरे लगे त्याची निवडीने अज्ञान राशी हा अनुग्रह होईल दयासी आणून ठेवलं निवृत्तीपदाची निवृत्ती नामे मिरविणे म्हणे हा अयोनी संभवला जगा माझी सहजगे मिरविला परी अतिशयनी नाम याला गहनी असे देईका यावरी अनेक सांगतो तुझशी आम्ही जातो तीर्थासनाशी उपरी फिरून द्वादश वर्षी गोडोश बाळ येईल गे तो यादे अनुग्रह देवनी मायेगे करील सनातन परी तो आता जीवित लावून संगोपान करावयाचे यावरी बोले कौतिक सती की महाराजा योगमूर्ती बाळ ओपिले माझ्या हाती परी संशय एक असे तुम्ही द्वादश वर्ष आला परतून बाळा न्याल की मजपासून मग कैसे जननी पण जगा माझी मिरवावे मग केल्या कष्टाचे आचरण मज मिरवले की बाळ्या पण तरी प्रांजळपणी आताची वचन मज प्राती आगीचे पहा जी आशा बुद्ध सगळं जग असे प्रसिद्ध तरी हिच्या प्रांजळ शब्द बुद्ध एका भागी लावायची तुम्हा आशा असेल याची तरी तशीच गोष्टी सांगायची मग नात गोष्टी ऐकून तिची प्रांजळ वचन बोलत असे माये संशय सोडीमध्ये बाळ न्यावे आपले सदनाशी माझी आशा बाळा लागून गुंतत नाही जननी तरी तुझा लाभो सुत प्रांजळपणे मरव जगात तू माया हा सुत लोक माझी बोलतील मी आणि माझा विशेष कुंतर नाही आशाच हा बाळ तुमचा तुम्हाच लखलखीतल बोलवतो परी गोरक्ष अनुग्रह देईल याशी पुढे जायला तीर्थ स्नानाशी तू सांभाळ तुझ पाशी चिरंजीव असोवा ऐसे बोलणे ग्रामस्थाते शपथपूर्वक साक्षी सहित निर्मळपणे करुणी चित्त कौतुक सदनी बोलवी मंत्रे चर्जुनी विभूती माळा मोहन आश्र घालते गळा कौतुके स्पर्शित हृदय कमळा पयोधरीत पै दाटत असे मग ते बाळ लावणी सस्तनी गावीच्या आणुनी सुवासिनी पालखात घातले प्रेमे करुणी गैनी नाम स्थापिले यावरी मच्छिंद्र काही दिवस त्या ग्रामे करुणी वास मग सवे गवनी गोरक्षास तीर्थस्थानात आलेला
कुसणी सगळं ग्रामस्थाशी निगत झाला गरवेची मार्ग लक्ष्मी तीर्थस्नानाची बद्रिकाश्रमी जात असे. परी मार्गी चालता वाट श्री गोरक्षाची घेऊनी पाठ कार्यरूपी कार्य येऊनी अलोट परीक्षेत पाहत असे. नंतरी तो पाहता परी विषम अशी विषम दिसती सर्व कार्यासी मग मच्छिंद्र विचारे करी मानसी तप पूर्ण नसे या मुळीच पदरी पैसा नसता की दान मरवी दांबिका व्यवसा तेवी मंत्र हेतू तपोलेच्या विना विषम आहे हा. तरी आता बद्रिकाश्रमी बद्रिकेदारा उभा असामी त्या हाती वृक्ष उपनी त्या लागे रुजवावा ऐसा विचार करून जेती उभयदा हिंडले नाना तीर्थ मग लक्ष्मी हिमाचल मार्गाप्रती बद्रिकाश्रमाप्रती पै गेले तरी तेथील कथन पुढील अध्याय होईलच रवण अर्थ अर्थुनी अपूर्ण स्वीकार करावा श्रोत्यांनी. तुम्ही विचक्षण श्रोते असंत सदा तुमचा धुंडी सुत सेवे लागे अर्धी प्राणात ग्रंथ आदरी निरवित असे. तुमचे कृपेचे लेवणी भूषण नर हरिवंश पूर्ण कवी मालू धोंडी नंदन संत गणी मिरविला. स्वस्ती श्री भक्ती कथा सार समर्थ गोरक्ष काव्य किमयागार सदा परिशुद्ध बायको चित्र दशमाध्याय गोळहा. नवनाथ भक्ती सार दशमाध्याय समाप्त.